लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत जीवा आणि नंदिनी मिळून करणार चित्राचं कन्यादान। तर दुसऱ्या बाजूला पार्थ स्वतः काव्याला परीक्षा केंद्रावर सोडायला जाताच रम्याचा होणार चांगलाच जाळंधूर। आता नेमकं काय घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलं की काव्याने पार्थला जे डील मिळवायचं होतं ते मिळवून दिलेलं असतं आणि त्यानंतर आता पार्थला सुद्धा काव्याचं खूप जास्त कौतुक वाटलेलं असतं। मग आता काव्याचं कौतुक करण्यासाठी पार्थ हा संध्याकाळी जाताना आईस्क्रीम घेऊन घरी जातो आणि आता तो काव्याला म्हणतो की आपण आईस्क्रीम खाऊया आणि पार्थ व काव्या दोघंजणं एकत्र बसून आता आईस्क्रीम खात असतात। त्यावेळी काव्या पार्थला सांगते, देशमुख माझं परीक्षेचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि मला बोरिवलीला सेंटर लागलं आहे। पार्थ म्हणतो चांगली गोष्ट आहे। काव्या म्हणते, पार्थ तुम्ही आज चक्क माझ्यासाठी हे आईस्क्रीम घेऊन आलात, यामागे नेमकं कारण काय हे सांगाल का? त्याबरोबर पार्थ म्हणतो, अहो कारण काय, मगाशी तुम्ही ऑफिसमध्ये येऊन माझा एवढा मोठा प्रॉब्लेम सोडवलात, एवढ्या छान पद्धतीने तुम्ही तिथे प्रेझेंटेशनमध्ये तुमचा मुद्दा मांडलात आणि माझं काम अगदी सोपं झालं, त्यासाठी हे आईस्क्रीम सेलिब्रेशन म्हणून आणि तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी सुद्धा। त्यावर काव्या म्हणते, देशमुख मला तुमच्याकडनं थँक्स नको आहे, त्यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी एक फेवर द्याल का मला? त्यावर पार्थ विचारतो, फेवर काय? त्यावर काव्या म्हणते, आधी द्याल असं म्हणा मग सांगते। पार्थ म्हणतो, आधी सांगा मग देईन का नाही ते मी तुम्हाला सांगतो। काय फेवर हवा आहे तुम्हाला? त्याबरोबर मग काव्या ही लगेचच पार्थला म्हणते, फार काही माझं मोठं मागणं नाही आहे तुमच्याकडे, मला फक्त तुमचा काही वेळ हवा आहे। पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्या सांगते, हो देशमुख माझी अशी इच्छा आहे की मला एक्झाम सेंटरला म्हणजे बोरिवलीला तुम्ही सोडायला यावं। पार्थ म्हणतो, मी? त्यावर काव्या म्हणते, हो मला तुम्हाला सगळं खरं सांगून टाकायचं आहे पार्थ, प्लीज मला एक संधी द्या। त्यावर पार्थ काव्याला म्हणतो, आहोत पण इतक्यात त्यांचं बोलणं रम्याने ऐकलेलं असतं। पार्थ काही उच्चारणार पुढे शब्द, तेवढ्यात तिथे रम्या येते आणि रम्या म्हणते, अरे पार्थ तुला जाणं कसं शक्य होईल? नाही जमणार तुला जायला, विसरतोयस का तू? अरे आता नुकतंच आपण नवीन प्रोजेक्ट हातात घेतले, ही सुद्धा होतीच की त्या मीटिंगमध्ये, हिनेच चांगला मार्ग सुचवला होता ना तेव्हा तुला, आणि आता हीच तुला म्हणते की मला परीक्षा केंद्रावर सोडायला ये। जर तू हिला परीक्षा केंद्रावर सोडायला गेलास तर त्या दिवसाची आपली सगळी कामं पेंडिंगवर नाही का राहणार? आपलं नुकसान नाही का होणार? आणि हे सगळं कसं शक्य होईल? त्याबरोबर मग पार्थसुद्धा काव्याला म्हणतो, काव्या रम्याचं म्हणणं बरोबर आहे, सध्या काम महत्त्वाचं आहे आणि मला तुम्हाला सोडायला यायला जमणार नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या जा खरंच। त्याबरोबर काव्या म्हणते, पार्थ हो असं काय करताय? मी कुठे तुम्हाला रोज रोज बोलते, फक्त एका दिवसाचाच तर प्रश्न आहे आणि मी तुमचा पूर्ण वेळसुद्धा नाही मागत आहे, अगदी काही ताससुद्धा पुरेसे आहेत तुमचे मला, प्लीज पार्थ मला तुम्हाला ना माझ्या मनातलं सगळं सांगायचं आहे हो, खरंच माझं मन मोकळं करायचं आहे मला। त्यावर रम्या म्हणते, अगं काव्या तुझं काहीही म्हणणं असलं ना तरीसुद्धा सध्या काम हे जास्त महत्त्वाचं आहे, वर्क इज ऑलवेज फर्स्ट प्रायोरिटी असं पार्थने मला नेहमी सांगितले, त्याच्याकडूनच तर ही गोष्ट मी शिकली आहे ना, आणि आता जर तोच तुला सोडायला आला तर मग कसं चालेल? त्यावर मग लगेचच पार्थ म्हणतो, हो रम्या बरोबर बोलतेस तू। काव्या हे बघा, वर्क इज ऑलवेज अवर फर्स्ट प्रायोरिटी हे माझं ब्रीदवाक्य आहे। त्यावर काव्या म्हणते, ठीक आहे देशमुख, तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते करा, माझी काहीच हरकत नाही, फक्त मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते, जमलं तर प्लीज एक दिवस माझ्यासाठी वेळ काढा आणि नक्की मला परीक्षा केंद्राला सोडायला या। हे परीक्षेचं ओझं ज्याबरोबर मी बाजूला काढणार आहे ना माझ्या मनावरनं, तसंच मी तुमच्याबरोबर खोटं बोलली आहे किंवा मी तुमच्यापासून गोष्टी लपवल्या आहेत हे गिल्टसुद्धा मला बाजूला करायचं आहे। एवढं बोलून काव्य तिच्या खोलीत जाते। आता मालिनी काकूंनी पार्थ, काव्य आणि रम्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यांनी खोलीत जाताना काव्याचा पडलेला चेहरासुद्धा पाहिलेला असतो, त्यामुळे मग आता मालिनी काकूंना काव्याचं वाईट वाटतं आणि आता त्या विचार करतात की मीच पार्थ बरोबर जरा बोलायला हवं। मग मालिनी काकू पार्थकडे येतात आणि आता त्या पार्थला म्हणत असतात, पार्थ हे बघ मला माहिती आहे बाळा की तुझं सध्या खूप काम वगैरे सुरू आहे, तू व्यस्त आहेस, पण मला काय वाटतं माहिती आहे का, तू काव्याला परीक्षा सेंटरवर सोडायला जायला हवंस। अरे
काव्या केवढ्या आशेने आली होती तुझ्याकडे आणि ती रिक्वेस्ट करत होती ना तुला. त्यावर पार्थ म्हणतो, आई अगं मला तुझं सगळं कळतं आहे, मला सगळं पटतं आहे सुद्धा, पण तुला कसं कळत नाही आहे गं. सध्या माझ्यासाठी माझं काम हेच महत्त्वाचं आहे. माझं काम ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि तुला तर हे माहिती आहे ना, मी माझ्या कामाच्या बाबतीत अजिबातच कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून. मग तरीही तू उगाचच्या उगाच मला का फोर्स करतेस. आणि तसंही काव्यांना सोडायला जाण्यासाठी मी जायला हवं असं काय जरुरी आहे. त्यांच्याबरोबर अनिशा असतीलच ना. त्याबरोबर मग मालिनी काकू ह्या पार्थला सांगत असतात, हे बघ पार्थ बाळा, बरोबर आहे, वर्क इज अवर ऑलवेज फर्स्ट प्रायोरिटी, पण वर्क अगोदर जी फर्स्ट प्रायोरिटी असते ना ती फॅमिली असते. वर्क इज अवर फर्स्ट प्रायोरिटी बट अवर फॅमिली इज अवर फर्स्ट अँड व्हेरी मोस्ट प्रायोरिटी. हे कधीही विसरायचं नाही. तुझ्या बाबांनीसुद्धा खूप काम केलं, त्यांनीसुद्धा खूप नावलौकिक कमवलं, पण हे सगळं करत असताना ते कधीही त्यांच्या नात्यात किंवा त्यांच्या कुटुंबात कुठेही कर्तव्य पार पाडताना कमी पडले नव्हते. आणि तूसुद्धा त्यांचाच मुलगा आहेस, त्याच विक्रम देशमुखांचा तू मुलगा आहेस. मग त्यामुळे आता तू ठरव, तू आता बायकोला सोडायला जाऊन तिचं मनसुद्धा राखायला हवं ना. इतक्यात आता रम्या पार्थकडे काहीतरी कामानिमित्त आलेली असते आणि तिने आता मालिनी काकू आणि पार्थचं बोलणं ऐकलेलं असतं. मग रम्या म्हणू लागते, मामी अगं काय तू उगाचच्या उगाच लहान मुलांसारखं पार्थच्या मागे लागतेस. आणि ती काव्य काय लहान आहे का की तिला परीक्षा सेंटरवर सोडायला कोणीतरी जायला हवं. एकटीसुद्धा जाऊ शकते ना ती. IASची परीक्षा देते आहे, UPSC क्रॅक करते आहे, त्यामुळे एकटी तर परीक्षा द्यायला नक्कीच जाऊ शकते. आणि राहिला प्रश्न पार्थने तिच्याबरोबर जाण्याचा, तर पार्थ तिथे जाऊन काय करणार आहे. तिला तिकडे सोडायचं आणि परत यायचं, परत तिला आणायला जायचं, एवढंच काम आहे का गं त्याच्याकडे. या व्यतिरिक्तसुद्धा त्याला बरीच कितीतरी कामं आहेत की. त्यावर मग लगेचच आता मालिनी काकू रम्याला म्हणतात, रम्या तू जरा वेळ गप्प बसशील का. मी माझ्या मुलाबरोबर बोलते, मी माझ्या मुलाला काहीतरी सांगते. त्यामुळे मला वाटतं जर तू त्यामध्ये नाही पडलीस, नाही बोललीस तर ते तुझ्याही भल्याचं ठरेल, फायद्याचं ठरेल आणि आमच्यासाठीही चांगलं असेल काय. आणि मग लगेचच मालिनी काकू अशा रीत्याने रम्याचं तोंड बंद करतात आणि पार्थला म्हणतात, पार्थ हे बघ बाळा, मला खात्री आहे तू जो निर्णय योग्य असेल तोच घेशील. आणि हो, मगाशी तू म्हणालास ना की काव्याबरोबर अनिशा असतील म्हणून, तर ऐक, अनिशाला सेंटर दुसरीकडे लागले. अनिशाला पार्ल्याला सेंटर लागलं आहे आणि काव्याला बोरिवलीला. आता पार्थला ही गोष्ट माहीतच नव्हती की अनिशाला पार्ल्याला आणि काव्याला बोरिवलीला अशी वेगळी वेगळी सेंटर लागलेली आहेत. हे त्याला आत्ता नुकतंच मालिनी काकूंकडनं समजलेलं असतं. त्यावर पुढे आता मालिनी काकू म्हणत असतात, हे बघ पार्थ, अरे बोरिवलीसारख्या ठिकाणी या अगोदर काव्या कधीसुद्धा गेलेली नाही आहे. पहिल्यांदाच या एवढ्या लांबच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर तिला जरा भीतीसुद्धा वाटेल आणि त्याशिवाय कॉलेज कुठलं आहे, काय आहे, कसं आहे हे सुद्धा तिला माहीत नाही आहे. तुला तर ठाऊक आहे ना, कधीकधी एकाच नावाची 2-3 कॉलेजेससुद्धा एका ठिकाणी असतात. मग जर तसा काही प्रकार घडला तर पुन्हा केवढा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा जर तू तिच्याबरोबर असशील तर तिला सगळं अगदी सोपं आणि सुरळीत होऊन जाईल. म्हणूनच मी सुद्धा तुला एवढी रिक्वेस्ट करते आणि सांगते की प्लीज जमलं तर वेळ काढ आणि काव्याबरोबर जा, प्लीज पार्थ. त्याबरोबर मग मात्र आता पार्थ हा मालिनी काकूंना म्हणतो, आई मी तुला शब्द तर देत नाही की मी त्यांच्याबरोबर नक्की जाईन म्हणून, पण बघूया, जर जमलं तर मी प्रयत्न करेन, पण आई मला त्यांच्याबरोबर जायला जमेल असं मला तरी वाटत नाही, कारण खरोखर सध्या माझ्याकडे खूप महत्त्वाची कामं सुरू आहेत. आता पार्थने मालिनी काकूला हे असं सांगितल्यामुळे रम्याला तर आता इकडे खूपच जास्त आनंद झालेला असतो. तिला वाटत असतं की पार्थने आता अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की मला काव्याबरोबर परीक्षा सेंटरला जायला जमणार नाही. याचा अर्थ नक्कीच पार्थच्या मनामध्ये अजूनही काव्याबद्दल राग, द्वेष, तिटकारा, चीड आहे, नाहीतर पार्थ तिच्याबरोबर गेला असता हे नक्की. तर आता इकडे मालिनी काकू ह्या पार्थच्या खोलीतनं बाहेर आलेल्या असतात आणि मग आता त्या काव्याकडे येतात आणि काव्याला सांगत असतात की हे बघ काव्या बाळा, काळजी करू नकोस, परीक्षा सेंटरला सोडायला जरी तुला पार्थ आला नाही ना तरी मी येईन. मग तर झालं. त्याबरोबर दुसरीकडे आता रात्री पार्थच्या मनात नुसती चलबिचल होत असते, त्याला झोप येत नसते. त्याला सतत काव्याच्या परीक्षेला मी तिला सोडायला जाऊ का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ असा प्रश्न पडत असतो. त्यावेळी आता
पार्थला त्याचं प्रतिबिंब दिसू लागतं आणि आता त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणत असतं, काय पार्थ, काय वाटतंय, जायचं आहे का काव्याला सोडायला काव्याच्या कॉलेजला? नाही, नको जायला. उगाचच काव्याला सोडायला गेलो तर प्रॉब्लेम होईल. त्यावर त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे तुझं मन म्हणतं आहे ना तुला जा म्हणून, मग काय हरकत आहे जायला. आणि परीक्षा सेंटरलाच सोडायला जायला म्हणतायत ना त्या, कुठे तुला युद्धावर चल असं म्हणतायत. पण नाही, नको, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे असं पार्थ म्हणतो. त्यावर पार्थचं मन म्हणतो, हे बघ पार्थ, तुलाही अगदी व्यवस्थित माहिती आहे आणि मलाही, जर तू ठरवलंस ना तर तू बरोबर सर्व कामं ॲडजस्ट करू शकतोस. मग पार्थ आता संभ्रमात पडलेला असतो की काय करू. तर आता तो दिवस उगवलेला असतो ज्या दिवशी काव्याची परीक्षा असते. आता पार्थ आपल्याला सोडायला येणार नाही आहे असं काव्याला माहीत असतं. त्यामुळे मग काव्या ही रात्रभर अभ्यास वगैरे करूनही सकाळी लवकर उठते, आवरते आणि नाश्ता वगैरे न करताच निघत असते. मालिनी काकू बळजबरीने काव्याला खायला बसवतात. तिला त्या थोडे गरम गरम पोहे खायला देतात आणि मग त्यानंतर म्हणतात, जा आता देवाला नमस्कार कर. त्याबरोबर काव्या लगेचच देवघरात जाते आणि मग देवापाशी उभं राहून ती प्रार्थना करते, बाप्पा, मी आत्तापर्यंत जेवढी मेहनत केली आहे तेवढ्याचं मला फळ मिळू दे, फक्त माझ्या कष्टाला यश येऊ दे. त्यावेळी मालिनी काकू तिकडे दही साखर घेऊन येतात आणि तथास्तु, सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडेल असं म्हणतात. त्यावर हे ऐकून काव्याला पॉझिटिव्हिटी फील होते. मालिनी काकू काव्याच्या हातावरती खीर देतात आणि मग आता त्या काव्याला म्हणतात, काव्या, आज तुला सोडायला पार्थ जरी येत नसला ना तरीसुद्धा आज तुला परीक्षा केंद्रावर सोडायला मी येते. काळजी करू नको, तुझा पेपर अगदी टॉप क्लास जाणार आहे. त्यावर मालिनी काकूंना काव्या म्हणते, काकू, तुम्ही मला सोडायला येण्याची खरंच काहीच गरज नाही आहे. हे बघा, तुम्हाला एवढी दगदग सहन होणार नाही, त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर येण्याची दगदग अजिबातच करू नका. आणि राहिला प्रश्न माझ्या परीक्षेचा, तर त्याचीसुद्धा तुम्ही काळजी काहीच करू नका, कारण मी अगदी व्यवस्थित इत्थंभूत अभ्यास केलेला आहे आणि मी पेपरसुद्धा अगदी छान लिहिणार आहे. पार्थने मला आधीच सांगितलं आहे, परीक्षेच्या वेळी कधीच काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, उलट माझा सगळा अभ्यास झालेला आहे, मी छान सगळे प्रश्न सोडवणार आहे असा विचार करायचा हे सांगितले. मग काव्या ही तिकडनं बाहेर येते. तिला गाडीजवळ उभा असलेला पार्थ दिसतो. काव्याला वाटतं पार्थ ऑफिसला जाण्यासाठी तिथे थांबलाय, रम्याची वगैरे वाट बघतोय. काव्या तिथे उभी असते. तर पार्थ म्हणतो, आता तिथे तशाच उभ्या राहात, मला बघत बसणार आहात की गाडीत सुद्धा बसायचंय? आता पार्थने गाडीत बसायचंय असं म्हणून काव्यासाठी गाडीचा दरवाजा उघडलेला असतो. आता पार्थने गाडीचा दरवाजा उघडलेला बघून काव्याला आनंद होतो. काव्या म्हणते, म्हणजे देशमुख तुम्ही मला? त्यावर पार्थ म्हणतो, हो, इच्छा होती ना तुमची, मी तुम्हाला परीक्षा केंद्रावर सोडायला यावं म्हणून. त्यावर काव्या म्हणते, म्हणजे देशमुख खरंच तुम्ही मला परीक्षा केंद्रावर सोडायला येत आहे? तुम्ही माझी गंमत तर करत नाही आहात ना? त्यावर पार्थ नाही म्हणतो. त्याबरोबर काव्या आवडीने जाऊन पार्थबरोबर गाडीत बसते. इतक्यात त्या ठिकाणी रम्या आलेली असते. काव्याला पार्थच्या शेजारी बसलेली बघून रम्याला खूपच जास्त राग येतो. रम्या लगेचच त्या ठिकाणी येते आणि काव्याला म्हणत असते, काव्या, काय गं हे, म्हणजे IASची परीक्षा देतेस आणि तुला विसरायला कसं होतं? अगं, तुला पार्थने त्या दिवशीच सांगितलं होतं ना की तो तुला सोडायला नाही येऊ शकणार म्हणून, मग तरीही तू पार्थबरोबर गाडीत जाऊन कशी काय बसलीस? खाली उतर, आम्हाला ऑफिसला जायचं आहे. त्याबरोबर मग काव्या म्हणत असते, पार्थ, काय हो, तुम्ही रम्याला सांगितलं नाही आहे का? बरं, जाऊ द्या, काही हरकत नाही, मीच सांगते. तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं म्हणून कोणाला सांगितलं नसेल याची मला कल्पना आहे. रम्या, काय आहे ना, आज माझी परीक्षा आहे आणि माझा नवरा म्हणजे मिस्टर पार्थ देशमुख मला माझ्या परीक्षा केंद्रावर सोडायला येत आहेत. त्याबरोबर हे ऐकून रम्या म्हणते, काय पार्थ, अरे काय बोलते ही काव्या, आणि तू हिला सोडायला खरोखर जातोयस? अरे याला काय अर्थ आहे? पार्थ, अरे आजची सगळी कामं कशी होतील मग? आज आपल्या कितीतरी महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत, किती महत्त्वाचे प्रोजेक्ट डिस्कस करायचे आहेत. त्यावर पार्थ म्हणतो, हे बघ रम्या, मी अगोदरच सगळं काही भास्कर काकांना आणि भोसलेंना सांगून ठेवलं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित मॅनेज करतील, तू काळजी करू नकोस. रम्या म्हणते, अरे पार्थ, नाही, मला सगळं मान्य आहे की तू सगळं त्यांना एक्सप्लेन केलं आहेस, सांगितलं आहेस म्हणून, पण तरीही या सगळ्याचा काय उपयोग, काय अर्थ आहे या सगळ्याला? तू ऑफिसमध्ये असणं गरजेचं आहे ना. आता आपलं नुकतंच नवीन प्रोजेक्ट सुरू झालं आहे, त्याचंसुद्धा काम आपल्याला
पूर्ण करायचं आहे आणि ते सगळं सोडून तू ह्या काव्याला परीक्षा केंद्रावर कुठे सोडायला जातोयस? आणि त्याशिवाय ही काही लहान आहे का की हिला सेंटरला जाता येणार नाही आहे म्हणून? हे बघ पार्थ, हिच्याबरोबर जाऊन फक्त तुझा वेळ वायाच जाणार आहे. त्यामुळे तू माझं ऐक प्लीज. तू उगाचच्या उगाच स्वतःचा वेळ वाया घालवू नको, हिच्याबरोबर जाऊ नकोस. त्यापेक्षा आपण ऑफिसला जाऊ, आपली कितीतरी कामं होतील तिथे. त्यावर पार्थ म्हणतो, हे बघ रम्या, मी काय करायचं आणि काय नाही हे मला तू सांगू नकोस आणि माझी कामं कशी मॅनेज करायची हे सुद्धा तू मला सांगू नकोस. मी माझी कामं माझ्या पद्धतीने व्यवस्थित मॅनेज करू शकतो. मला काय करायचं हे मी ठरवतो. तू ऑफिसला जा आणि कामं कर, समजलं? आणि आता आमच्या गाडीची वाट सोड, आम्हाला जाऊ दे. एवढं बोलून रम्या हिला बाजूला करून पार्थ काव्याला घेऊन निघून जातो. रम्याला चांगलंच जेलस फील होतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जीवा आणि नंदिनी हे दोघंही जण आता पोहोचलेले असतात चित्राच्या लग्नामध्ये. जीवा आणि नंदिनीला बघून चित्राला खूपच जास्त आनंद होतो. चित्रा म्हणत असते, खरंच जीवा दादा, नंदिनी ताई, तुम्ही दोघंजण माझ्या लग्नाला आलात हे बघून मला खरोखर खूप म्हणजे खूप आनंद होतोय. आज माझं कन्यादान करायला कोणीच नव्हतं, पण आज तुमच्या रूपाने मला खरोखर माझी नाती, माझी माणसं, कोणीतरी माझं सख्खं आपलं भेटल्यासारखं वाटतंय. त्यावर लगेचच नंदिनीसुद्धा भावूक होते आणि नंदिनी चित्राला म्हणत असते, चित्रा अगं असं काय बोलतेस? मी आणि जीवा आम्ही कायमच तुझं कुटुंब होतो आणि कायम असू. त्याबरोबर चित्रा म्हणत असते, खरंच तुम्ही दोघंजणं जेव्हापासून माझ्या आयुष्यात आला आहे ना तेव्हापासून मला खूप बरं वाटतं. त्यावर लगेचच आता सगळे सेंटी होऊ लागतात. तर मग जीवा लगेच हसत हसत म्हणतो, बरं 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 चला आता पुरे झालं. आता कोणीही नाराज व्हायचं नाही, रडायचं नाही. आज हसण्याचा आनंदाचा दिवस आहे. चित्रा तू नाराज कसली होतेस? गुरुजी तुम्ही मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करा. त्याबरोबर मग लगेचच आता गुरुजी हे मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करतात आणि लग्नाचे विधी सांगू लागतात. आता वराने व वधूने अंतरपाटासमोर उभं राहायचं. मग चित्रा आणि तिचा होणारा नवरा अंतरपाटासमोर उभे राहतात. आता दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे. मग हार घातले जातात. त्यानंतर मग सप्तपदीचे विधी होतात. सप्तपदीचे विधी झाल्याच्या नंतर मग गुरुजी म्हणतात, आता वेळ आलेली आहे ती म्हणजे मुख्य विधीची आणि तो म्हणजे कन्यादान. कन्यादान जे कोणी करणार असतील त्यांनी कन्यादान करण्यासाठी पुढे यावं. त्याबरोबर जीवा आणि नंदिनी कन्यादान करायला पुढे येतात. मग आता गुरुजी कन्यादानाचे विधी सांगायला सुरुवात करतात. कन्यादानाचे विधी सांगून झाल्याच्या नंतर मग नंदिनी ही चित्राला म्हणते, चित्रा संसार हा अगदी सुखाने कर, आनंदी कर. तर जीवासुद्धा आता चित्राला सांगतो, चित्रा हे बघ, तू आणि तुझा नवरा तुम्हा दोघांनाही मी एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे लग्न झाल्यानंतर नात्यात जसं प्रेम येतं की नाही तसंच नात्यात अविश्वास, गैरसमज हे 2 शब्दसुद्धा जोडले जातात. पण तो गैरसमज आपल्या नात्यात किती काळ टिकू द्यायचा हे मात्र आपल्यावरती असतं हां. त्यामुळे नात्यात कधीच गैरसमज येऊन देऊ नका. जिथे गैरसमज येईल तिथल्या तिथे तो पायाखाली चिरडा आणि नव्याने नातं सुरू करा. कारण जिथे गैरसमज वाढत जातो ना तिथे सगळंच अवघड होत जातं, असं आता जीवा म्हणतो. त्यावर नंदिनी म्हणते, हो हे अगदी बरोबर आहे. पण जर नात्यातले गैरसमज सहज चटकन दूर करायचे असतील ना तर तुम्ही जीवांसारखे व्हा. जीवांप्रमाणे आपल्या जोडीदाराला मनवायला शिका. ज्या नात्यात जीवासारखा मनवणारा जोडीदार असेल, गैरसमज दूर करणारा साथी असेल ना, त्या लग्नात कायम सुख, समाधान आणि आनंदच असेल. तो संसार कायम सुखानेच होईल. कळलं? त्यावर चित्रा म्हणते, तुम्ही दोघांनीही सांगितलेले हे मोलाचे शब्द आम्ही नक्कीच कायम लक्षात ठेवू. त्याबरोबर जीवा म्हणतो, बरं चला आता गप्पा मारत कुठे बसताय आमच्याशी, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, गुरुजींना नमस्कार करा. त्याबरोबर लगेचच चित्रा आणि तिचा नवरा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला कसं वाटलं पार्थ काव्याला सोडायला गेलेलं, त्याचबरोबर जीवा नंदिनी कन्यादान केलेलं, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर उद्याचा इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.